हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला, शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 45. हे असो नामरूपाचा भेदशिरा, गिळित एकार्थाचा उजिरा. नमोतया शिववोहरा, ज्ञानदेवो म्हणे. अर्थात माऊली म्हणतात की नामरूपमय शिरा जरी भिन्न पदार्थांचा मिळून केलेला असला तरी तो स्वाहा केल्यावर येथे एकत्व जाणवते. त्या शिवशक्तीला माझा नमस्कार असो. माऊलींनी येथे शिव आणि शक्ती यांच्या एकरूपतेविषयी, त्यांच्या एकत्वाविषयी सांगताना रूपक म्हणून भिन्न भिन्न पदार्थांपासून तयार होत असलेल्या शिऱ्याचे उदाहरण दिले आहे. रवा, साखर, तूप, वेलची, केशर, काजू, बेदाणे इत्यादी अशा भिन्न भिन्न पदार्थांपासून शिरा केला जातो. तथापि जेव्हा आपण शिरा खातो तेव्हा त्यात रवा, साखर, तूप, वेलची, केशर, काजू, बेदाणे इत्यादी पदार्थ भिन्न भिन्न स्वरूपात आपल्या जिव्हेला रसोत्पत्ती देत नाहीत, तर शिरा म्हणून या सर्वांचा मिळून एकत्र रसस्वाद देतात. विश्वात शिवापासून शक्ती निर्माण झाली आहे आणि पुढे शक्तीपासून येथे बहुविध भौतिक वस्तुजगत निर्माण झालेले आहे. त्यात नुसतीच विविधता नाही, तर तेथे भरपूर भेद, पूरक भेद, परस्पर विरुद्ध भेद आहेत. वर्णभेद, रुचिभेद, बुद्धिभेद, गुणभेद, आकारभेद, विकारभेद, दृष्टीभेद, गंध्यभेद, श्रुतिभेद, ज्ञानविज्ञानभेद, सुरस्वरभेद, स्थलभेद, कालभेद इत्यादी इत्यादी असे अनेकानेक भेद आहेत. आता शिरा जसा स्वाहा करता येतो तसे हे विश्व आणि त्यावरील वस्तुजगत आपल्याला स्वाहा करता येत नाही. तथापि सत्संग, अध्यात्म, ध्यान, समाधी योगे जर आपण हे सर्व ओलांडून या सर्वांच्या पलीकडे गेलो तर ते या सर्वाला स्वाहा केल्यासारखे आहे. मग तेथे आपल्याला अनुभूती येते की तमाम भौतिक वस्तुजगत म्हणजे त्या शक्तीचीच अभिव्यक्ती आहे आणि शक्ती ही शिवाची अभिव्यक्ती आहे. अशा प्रकारे अनुभूती प्राप्त झाल्यावर आपल्याला तेथे शिव, शक्ती, भौतिक वस्तुजगत असे भिन्नत्व जाणवत नाही, तर तेथे एकोहम शिववोहरा जाणवतो. आता भेद नष्ट होतो, सर्वत्र शिवाचेच दर्शन होते, द्वैत नष्ट होते आणि अद्वैताचा साक्षात्कार होतो. हेच सत्य ज्ञान आहे. माऊली म्हणतात की या शिववोहराला माझा नमस्कार असो. आपल्याला नेमके असेच ज्ञान असले पाहिजे. एका कुटुंबात असलेले आपण आपापले भिन्न भिन्न व्यक्तिमत्व बाळगून असतो. ते बाह्य जगतात व्यवहारासाठी ठीक आहे. तथापि जेव्हा आपण एक कुटुंब म्हणून एका घरात एकत्र राहतो त्यावेळी तेथे आपल्याला एक कुटुंब म्हणूनच एकपणाचा, एकत्रपणाचा भाव असायला हवा. जे काही उपलब्ध आहे ते सर्व कुटुंबासाठी, कुटुंबियांचे आहे. ते सर्वांनी मिळून सारखे वाटून घ्यायचे आणि एकत्र राहायचे. हीच भावना गावासाठी, तालुक्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी, जगासाठी, समस्त मानवांसाठी, समस्त प्राणी जगतासाठी, वसुंधरेसाठी, विश्वासाठी जागृत व्हायला पाहिजे. तेथेच परब्रह्म पुरुषोत्तमाला अपेक्षित असे जीवन आहे. तेच कैवल्य आहे. ओवी क्रमांक 46. जयांच्या रूप निर्धारी, गेले परेसी वैखरी. सिंधूशी प्रलयनिरी, गंगा जैशी. अर्थात शिव आणि शक्ती यांच्या स्वरूपाची सत्य ओळख झाली तर जशी वैखरी परावाणीत एकरूप होते किंवा जशी गंगा समुद्रात एकरूप होते,
तशी शिवशक्ती एकतत्वाने एकरूप आहेत ते सत्य ज्ञान होते. वैखरी परावाणी. 4 प्रकारच्या वाणी सांगितल्या जातात. एक वैखरी, आपण मुखाने स्वतः शब्दोच्चार करून बोलतो, व्यक्त होतो, तिला वैखरी वाणी असे म्हणतात. 2 मध्यमा, आपण कोणाच्या तरी माध्यमाद्वारे संवाद साध्य करतो, इतर बोलतात आणि आपण ऐकतो, किंवा आपण स्वतःच अंतस इंद्रियांनी मनात जप करावा, याला मध्यमा वाणी असे म्हणतात. 3 पश्यन्ती, आपण बोललेले, ऐकलेले, मनात केलेले आपल्याला स्मृतीमधून आठवते. यावेळी आपण बोलत नाही किंवा कोणाकडून काही ऐकत नाही, मनातही काही करत नाही. अशा वेळी आपल्याला बोललेले, ऐकलेले, मनात केलेले आठवते, त्याला पश्यन्ती वाणी असे म्हणतात. 4 परा, आपण बोलत नाही, ऐकत नाही, मनातही काही करत नाही, आपल्याला स्मृतीमधून काही आठवतही नाही, तरीही आपल्याला अज्ञातामधून ऐकू येते, ज्ञात होते, त्याला परावाणी असे म्हणतात. यावेळी आपण परावाणीमय, परावाणी स्वरूप झालेले असतो. आपण वैखरी वाणीने मोठ्यांदा जप करावा आणि काही कालावधीनंतर थांबावे. आता आपण मध्यमा वाणीने जप अंतस इंद्रियांनी मनात करावा आणि काही कालावधीनंतर थांबावे. आता आपण मोठ्यांदा आणि मनात केलेला जप आपल्याला आपोआप पश्यन्ती वाणीने आठवू लागतो. असे होत असताना एक वेळ अशी येते की आपल्याला असा जप आपल्या इंद्रियांच्या सहभागाशिवाय आपोआप परावाणीने ऐकू येऊ लागतो. माऊली म्हणतात की येथे वैखरी अखेरीस परावाणीत विलीन होते. गंगा समुद्रमिलन. गंगा नदी हिमालयामधून, गंगोत्रीमधून उगम पावते. मोठ्या डौलात अनेक प्रदेशांमधून वाहत वाहत शेवटी समुद्राला मिळते. तेथे ती इतकी पूर्णपणे समर्पण होते की आता गंगेचे पाणी कोणते आणि समुद्राचे पाणी कोणते ते ओळखूही येत नाही. गंगा नदी समुद्रात एकरूप होते. समुद्राशी गंगेचे मिलन झाल्यावर तिचे स्वतःचे अस्तित्व समुद्रात लुप्त होते. रूप निर्धारी. या ओवीमध्ये माऊलींनी 2 दृष्टांत देऊन शिव आणि शक्ती यांचे एकतत्व कसे आहे ते सांगितले आहे. यासाठी त्यांनी वाणी आणि गंगा अशी 2 फार समर्पक अशी उदाहरणे दिली आहेत. याचप्रमाणे आपण उपासना करायची आहे. शक्तीमधून येथे जे भौतिक वस्तुजगत निर्माण झाले आहे त्याचा अत्यावश्यक इतकाच देहधर्मासाठी उपयोग करायचा आहे. या वस्तुजगताचा कधीही चुकूनही उपभोग घ्यायचा नाही. याद्वारे आपले संचित वाढत नाही आणि जे गतसंचित आहे ते संपते, नष्ट होते. अशा प्रकारे आपण यथाकालावधी संचितापासून मुक्त होतो. येथे आपल्या जीवनाचा विचार करता शक्ती शिवात विलीन होते आणि आपण शक्तीपासून मुक्त होतो आणि शिवोपासक होतो. येथे आपली मुक्तीकडे यात्रा सुरू होते. शिवशक्ती यांच्या स्वरूपाचा अतियोग्य असा निर्धार आपल्याला ज्ञात होतो. वैखरी परावाणीत किंवा गंगा समुद्रात विलीन होते तसे आपल्या जीवनासाठी शक्ती शिवात विलीन होते. वैखरी वाणी स्वतःचे अस्तित्व, स्वतःची ओळख विसरते आणि तिची परावाणी अशी ओळख ज्ञात होते. गंगा स्वतःचे अस्तित्व, स्वतःची ओळख विसरते आणि तिची समुद्र अशी ओळख ज्ञात होते. आपल्या जीवनासाठी शक्ती स्वतःचे अस्तित्व, स्वतःची ओळख विसरते आणि तिची शिव अशी ओळख ज्ञात होते. यायोगे आपण भौतिकापासून मुक्त होतो. आपण शिवसन्मुख होतो, शिवस्वरूप होतो. यालाच येथे रूपनिर्धारी म्हणजे शक्ती आणि शिव यांचे सत्य स्वरूप उमजले असे माऊली सांगत आहे.
हरिओम.